मसाजोग ग्रामस्थांनी 2 दिवस अन्नत्याग आंदोलन केलं आणि या अन्नत्याग आंदोलनाच्या माध्यमातून प्रमुख 7 मागण्या ज्या आहेत ते मांडण्यात आल्या होत्या। यातील एक मागणी जी आहे ती जाहीरपणे पूर्ण झाली, ती म्हणजे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती। मात्र पुढील 6 मागण्याचं काय, असा प्रश्न जो आहे तो ऐरणीवर आला आहे। म्हणजे लोकांमध्ये स्पष्टता दिसत नाही आणि या सगळ्या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आहेत। काय सांगाल, 7 मागण्यासाठी तुम्ही उपोषण केलं होतं, मात्र त्यातली एकच मागणी ही जाहीरपणे मान्य झाली आणि आपण उपोषण स्थगित केले। महत्त्वाची मागण्या 2 होत्या त्याच्यामध्ये। फरार कृष्णा आंधळे हा आरोपी आहे, त्याला अटक करण्याची मागणी होती। उज्ज्वल निकम साहेबांची मागणी होती, तर ती मागणी पूर्ण झालेली आहे। काल त्यांची नियुक्ती झालेली आहे आणि ज्या काही खालच्या 6 मागण्या होत्या एकमेकांशी संलग्न होत्या, त्याचा एक ड्राफ्ट आम्हाला देण्यासाठी SP साहेबांनी पत्र दिले परवा दिवशी। आणि काल जे पांडकर साहेब होते त्यांनी देखील आम्हाला याविषयी खूप गांभीर्यानं आणि काळजीपूर्वक गोष्टी सांगितल्या, आम्हाला त्या पटल्यात। जे बेसिकली काही गोष्टी राहिलेल्या आहेत पोलिसांकडून, त्या SP साहेबांपर्यंत किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोचलेल्या नव्हत्या। तर तो सगळा चौकशीचा अहवाल जे आमच्याकडं आहे तो आम्ही आज किंवा उद्या संध्याकाळपर्यंत तो आम्ही देणार आहोत। आणि तो दिल्यानंतर एक 4-5 दिवसामध्ये जे काही आमच्या अडचणीत सुरुवातीच्या तपासातल्या, किंवा हे गोष्ट का घडली, इथली पोलीस प्रशासनाची यंत्रणा कशी कार्यरत होती, ह्या सगळ्या गोष्टी स्पष्ट होणार आहेत। बरं, काल बोलताना सुरेश दस असे म्हणाले की इतर ज्या मागण्या आहेत त्या मागण्यात माझं आणि धनंजयचं बोलणं झालं आहे। त्याच्यात कसं आहे, काही ज्या गोष्टी आहेत ह्या तपासासंदर्भातल्या, त्या तपासासंदर्भातल्या काही गोष्टी ह्या प्रामुख्यानं पेपरवर येणं खूप महत्त्वाचं आहे आणि ती प्रोसिजर चालू आहे। आजपर्यंत त्या गोष्टी येतील आणि आल्यानंतर मग त्याच्यावर बोलणं किंवा ते कशासाठी होतं हे महत्त्वाचं ठरणार आहे। म्हणून तीच एक गोष्ट आहे की म्हणजे तपासाबाबतच्या काही गोष्टी आहेत गोपनीय, त्या आज पेपरवर येतील आणि मग पुढील त्याच्यात कारवाई चालू होईल। काल उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाल्यानंतर ते माध्यमांना बोलताना असं माहीत की माझी नियुक्ती झाल्यानंतर टीका होणार आहे, मला माहीत होतं, मात्र माझ्या कर्तव्यात कोणी आडवं येणार नाही। म्हणजे नियुक्तीसाठीचं जे आग्रह होता, नियुक्तीसाठीचं जे म्हणजे सुचवलेलं नाव होतं उज्ज्वल निकम साहेबांचं, हे गावकरी सुरुवातीच्या काळामध्ये सगळ्यांनी बसून, कारण ह्या 2 ते 3-4 दिवसातली गोष्ट आहे की आम्हाला ह्या वकिलांची मागणी पाहिजे आणि ती पूर्ण झाली पाहिजे। आणि त्यांना ते म्हणले की ह्याच्यात राजकीय काही टिप्पणी होणार आहे, परंतु त्यांनी ज्याप्रमाणे देशमुख कुटुंबियाला बोलले की तुम्ही हे आंदोलन सोडा, हे क्लेशदायक आहे, मला त्याचा त्रास होतो आहे, किंवा विनंती केली की हे तुम्ही आंदोलन मागे घ्या, त्याच्यातच सगळा अर्थ लपलेला आहे या गोष्टीचा की त्यांना देशमुख कुटुंबियाला न्याय द्यायचा आहे आणि ते न्याय देतील। सगळे लोकप्रतिनिधी आहेत त्याच्यात, शासनाचा शब्द आहे, मुख्यमंत्र्यांचा शब्द आहे आणि आमचा देखील त्यांना विनंती आहे की साहेब, जसं तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीला जाणून आहात, तसंच आम्हाला न्यायाच्या बाबतीमध्ये एवढं खंबीर राहा आणि आम्हाला इतक्या चांगल्या पद्धतीनं न्याय द्या की या आरोपींना फाशी झाली पाहिजे। आणि तुम्ही लढताना अजून काही जरी अडचणी आल्या तरी तुम्ही रिझल्ट दिल्यावर त्या अडचणी सगळ्या दूर होणार आहेत आणि तुम्ही रिझल्ट देणार आहेत, या आरोपींना फाशी होईपर्यंत तुम्ही लढणार आहेत, आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि सर्व स्तरातील लोक आपल्यासोबत आहेत। काल आज किंवा त्यांच्यासोबत काही संपर्क झाला का, किंवा तुम्ही कधी भेट घेणार का त्यांच्या आशात? काल नाही संपर्क झाला, परंतु आम्ही संपर्क करायचा प्रयत्न करू आणि एकदा शिष्टमंडळ त्यांना जाऊन भेटेल। मी असेल का नाही माहीत नाही, पण आम्हाला त्यांना भेटणं पण आवश्यक आहे। एकदा त्यांच्याशी सगळी चर्चा करणं आम्हाला म्हणजे प्रामुख्यानं करणं आहे, त्या दृष्टिकोनातून आम्ही त्यांच्याशी भेट घेण्याचा प्रयत्न करू। बरं, काल खासदार बजरंग सोनवणे असं म्हणाले की उज्ज्वल निकम हे मोठे वकील आहेत, ते सरकारकडून काम पाहतील, मात्र आम्ही फिर्यादीकडून ॲडव्होकेट सतीश माने यांना जे आहे ते नियुक्ती करू। हां, बाप्पांनी याच्या अगोदर पण सांगितलं होतं की जे काही वकिलासंदर्भात या केसमध्ये जे काय आपल्याला लागणार आहेत सहाय्यक म्हणून, किंवा समजा आपल्याकडून फिर्यादीकडून, त्याची व्यवस्था मी करणार आहे आणि त्यानुसारच बाप्पांनी काल जे बोललेत तर त्याचाच एक भाग आहे। आणि हा लढा जो आहे तो कोणी एकट्यानं लढण्याचं काम नाही, हा लढा मोठा आहे। तर एकमेकांच्या सहयोगी म्हणून हे सगळे वकील साहेबांची नियुक्ती होईल आणि ते आम्हाला मान्य असेल,
बाप्पानी जे शब्द दिला होता किंवा जे सांगितलं होतं की मी या प्रकारचा वकील लावण्याचा प्रयत्न करतो आहे, तर त्याविषयी ते व्यक्त झालेले आहेत काल. बरं, तुम्ही सुरुवातीपासून म्हणताय की केज पोलिसांनी सुरुवातीचा तपास एस-पींना सांगितला नाही, नेमका CIDकडे काय दिला तोही जे आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे. याबाबत तुम्ही जे आहे ते एस-पींना स्वतंत्र तक्रार देणार आहात, एक ड्राफ्ट देणार आहात, तर या तक्रारीवर SP खालच्या अधिकाऱ्यावर कारवाई करते असं वाटतं का, जर दोषी असतील तर? 100% त्यांना पूर्ण खुलासा द्यावा लागणार आहे. तुम्ही 12 तारखेची ॲट्रॉसिटी 6 तारखेला घटना घडल्यावर का नाही केली, इथून सुरुवात होता विषय. 28 मेला ज्या लोकांचं अपहरण केलं त्या लोकांमध्ये एकच आरोपीचं नाव माहिती आहे, दुसऱ्या आरोपीचं नाव माहीत नाही. मग तो तपास कोणी केला, कशा पद्धतीने केला? अशा बऱ्याचशा घटना आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या ती त्यावेळेस नाही केल्यामुळं हे आमचं जे आयुष्याचं नुकसान आहे, आमच्या भावाची जी हानी आहे, कुटुंबाची हानी आहे, आमच्या एका निष्पाप माणसाला, माझ्या भावाला, कुटुंबाच्या प्रमुखाला जे घात केला तो झाला नसता. या संदर्भातच हा जो ड्राफ्ट आहे तो दिला जाणार आहे. आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काही निरोप दिला का तुमच्याकडे काल? त्यांनी परवा दिवशी म्हणजे 25 तारखेला जे आपले निवेदन आहे मागण्यांचं, जे आपण इथल्या सगळ्या ऑफिसेसला दिलं होतं, तेच निवेदन टाईप करून त्यांच्या लेटर पॅडवर मुख्यमंत्री साहेबांना दिलं होतं आणि त्यांना विनंती केली होती की हे आंदोलनाला गांभीर्यानं घ्या. सरकारला अशी विनंती केली होती. आणि 18 डिसेंबरला त्यांनी निकम साहेबांच्या बाबतीतलं पत्र दिलं होतं, तर ते नियुक्ती झाल्याचं पत्र त्यांनी आम्हाला काल दिलं. याबाबत एवढंच. बरं, तुमची सातत्यानं मागणी आहे की आरोपींना फाशी द्या, मात्र आता न्यायाचा लढा सुरू आहे, यामध्ये तुम्ही आता सरकारवर समाधानी आहात का? हे सगळं इन्व्हेस्टिगेशन अजून संपणं आहे, म्हणजे झाली नाही, पूर्ण चालू आहे. अजून किती दिवस लागतात, 15 दिवस लागतात का 1 महिना लागते ते माहीत नाही. परंतु ही सगळी माहिती झाल्यावर, तपास झाल्यानंतर आपल्याला त्याचा एक आढावा म्हणून सगळं माहिती करून घेणं सगळ्या जिम्मेदार व्यक्तींकडून, आणि मग त्याच्यानंतर पुढचं काय पाऊल असेल, न्यायाची लढाई तिथून चालू होईल. न्यायप्रविष्ट ही घटना सगळी पेपरवर येईल आणि मग तिथून पुढं आपल्याला खऱ्या अर्थानं समजेल की आपण कुठपर्यंत आलो. काल तात्पुरत्या स्वरूपात आंदोलन स्थगित झाले, मात्र पुन्हा काय अल्टिमेट असणार आहे का? नाही, ह्या ज्या मागण्या आहेत खालच्या आरोपीच्या असतील किंवा फरार आरोपी संदर्भातले असतील, ह्या येत्या 1-2 दिवसामध्ये ते आम्हाला त्याचं स्पष्टीकरण देणार आहेत किंवा लेखी दिलेलं आहे त्यांनी आम्हाला की हे आम्ही कशा पद्धतीनं पूर्ण करणार आहोत आणि त्या पूर्ण होण्यासारख्या आहेत. त्याच्यात आमचा ड्राफ्ट पण महत्त्वाचा आहे, त्याची पण चौकशी होऊन ते पण त्याच्यासोबतच आम्हाला माहिती मिळणार आहे. निश्चित आपण बघतोय, हे होते संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख. 2 दिवस अन्नत्याग आंदोलन केल्यानंतर त्यांची एक मागणी पूर्ण झाली आणि 6 मागण्या ज्या आहेत ते पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. आणि ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची झालेली नियुक्ती यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. उज्ज्वल निकम आम्हाला न्याय मिळवून देतील अशी आशा त्यांनी बाळगली. कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, मस्साजोग, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.